आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आजा आजा री निंदिया धीरे धीरे से आजा, राजा बिजुआ की अखियों में समा जा रे। आजा निंदिया आजा आजा री निंदिया धीरे धीरे से आजा, राजा बिजुआ की अखियों में समा जा रे। आजा निंदिया। उर्मिला, शांत हो, रडू नकोस उर्मिला। तुझे अश्रू मला माझ्या चुकीची जाणीव करून देतात। मी माझ्या बाळाच्या दुर्दैवासाठी रडते, ज्याला महालात राहण्याचं सुख मिळणार होतं तो आता या खुल्या आकाशाखाली मोठा होतोय। उर्मिला, थोडा धीर धर। जर ते दिवस नाही राहिले तर हे देखील नाही राहणार। कधी कधी असा विचार येतो की आपण तर कधी कुणाचं वाईट नाही केलं, मग आपल्या बरोबर हे सगळं का होतंय? शंकर आणि दिनकर तर ऐशो आरामात जगतात आणि अशाच प्रकारे लाखो रुपये कुठल्याही लिखापढी आणि चिठ्ठी पावती शिवाय येत राहिले ना, तर मग मी हे जगच काय जगाच्या स्वामीलाही विकत घेईन। इतका घमेंड झालाय तुला पैशांचा की तू साक्षात स्वामींनाच विकत घेऊ पाहतोयस। तुला पैशाने इतकं उन्मत्त बनवलंय की तू भगवंतालाच तुच्छ समजू लागलास। मूर्खा, पैशाला देव समजू नकोस। हे नको समजूस की दुसऱ्याचं ऐश्वर्य हिरावलंस म्हणजे तुझे चांगले दिवस सुरू झाले। नाही, तुझ्यासारख्या कृतज्ञ माणसाचे चांगले दिवस कधी येऊच शकत नाही, कारण तू त्या सापाला दूध पाजतोय जो तुझ्या भावालाच डसलाय। दंश करणं हा सापाचा धर्म आहे आणि तो तुलाही दंश करणारच। हे भोलेनाथ, तू स्वतःचा विचार कधी करणार? म्हणजे काय धर्मानंद? तुझ्या दामू दादा आणि तुझ्या वहिनींनंतर आता तुझाच नंबर आहे। धर्मानंद, तुला म्हणायचंय काय? दामू दादांची सगळी जमीन, मालमत्ता, कारभार सगळं कोणाच्या नावावर आहे? दिनकरच्या। एकट्या दिनकराच्या? त्यात तुझं नाव नाहीये। जरा विचार कर शंकर, तू देखील दामू दादा सारखाच घराच्या पायऱ्या चढत चढत वर आलायस। आणि हे घे तुझं सामान। तूही तुझ्या दामू दादा सारखंच हे घर सोडून गपचूप निघून जाशील ना? धर्मानंद, आता ही मांजरे एकमेकांची फाडणार आणि हे माकड
न्यायाधीश बनून फक्त लोणी खाणार. वा प्रभू, वा वा रे भगवंत, कसा माणूस बनवलायस तू, जो दुसऱ्यांचं घर जाळून त्यावर आपलं घर वसवायला चाललाय, जो दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख शोधतोय आणि ज्याला दुसऱ्याला दुःखात पाहून आनंद होतो. वाह प्रभू वाह. तुम्ही पहाच द्वारकानाथजी, आपण ते- साईबाबा साईबाबा धोंडो, हा काय साईबाबांचा जप लावलायस? तू गप्पा बस. वैद्य बुवा साईबाबा आले बघा. अरे चुप्प बस मूर्खा, मी आंधळा नाहीये, बघतोय मी. ते इकडेच येत आहे. अरे माहितीये मला, एवढी अक्कल आहे मला. मूर्ख कोणीकडचा, बस इथे. अक्कल आहे तुम्हाला? त्या दिवशी तर नानावली म्हणत होता की अरे धोंडू, आ, अक्कलवान होण्यासाठी ना अकलेचं असणं खूप गरजेचं आहे. हो, पण त्या वैद्यवांनी तर आपली सगळी अक्कल त्या जाड्या ढोल्या ढेरपोट्या द्वारकानाथच्या पोटात घाण ठेवली आहे. अरे काय ही करतोयस? सांग की तो नानावली काय म्हणत होता? नानावली म्हणत होता की तुम्ही तुमची सगळी अक्कल जाड्या ढोल्या ढेरमोठ्या द्वारकानाथच्या पोटात घाण ठेवली. अरे धोंडू, वैद्यबुवांना अक्कल तरी आहे ना, म्हणूनच इथं घाण ठेवली आहे. तुझी तर अक्कल माती खायला गेली आहे, माती खायला. शांत व्हा, शांत व्हा. राम 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 राम. एक गोष्ट सांगू तुम्हाला, मला तर असं वाटतंय की ह्याला असं काही चूर्ण खायला देऊ की याची जीभ टाळूलाच चिकटून जावी. खरंच सांगतो. वा रे भगवंता, कधी सांगणार तू या माणसाला, आणि कधी समजणार हा माणूस की दुसऱ्यासाठी खड्डा खोदणं म्हणजे स्वतःसाठीच कबर खोदणं असतं. ऐकलत का वैद्य बुवा, साईबाबा काय म्हणत होते ते? आता तरी ऐका, नाहीतर जय चूर्ण तुम्ही मला खाऊ घालणार होतात ना, चुकून स्वतःच खाऊन टाकाल आणि तुमची जीभ टाळूला चिकटून जाईल. अरे नालाय का, माझी जीभ चिटकवायला पाहतोय. हे घे. साईबाबा. नाही. थांबा वहिनी नका घेऊन जाऊ यांना. थांबा थांबा, नका घेऊन जाऊ. असं रडून काही आमचा मुलगा परत नाही येणार आहे. हे सगळं या नतदृष्ट सुनेमुळे झालंय. हिनेच खाल्लंय आमच्या मुलाला. विहीणबाई, हे काय म्हणताय तुम्ही? आता मी तुमची विहीण नाहीये आणि आता आपल्यात कुठलंही नातं राहिलं नाहीये काकाजी. मला समजतंय, तुमच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यामुळे तुमची मती शाबूत नाहीये. अजिबात नाही, माझी मती शाबूत आहे आणि म्हणूनच तर स्पष्टपणे बोलतेय. नीट ऐका, ज्याप्रमाणे अस्थीचं विसर्जन करून आलात तसंच या दळभद्रीचं पण विसर्जन करा. मला आता आमच्या घरात ती नकोय. असं नका म्हणू. जे काही झालं त्यात त्या बिचाऱ्या सुकन्याचा काय दोष? हो हो, सगळा दोष तर आमचाच आहे की तुमच्या लेकीला सून म्हणून आमच्या घरी घेऊन आलो. आता तुम्ही बसूनच राहणार की? गंगाधर पंत, माझी मुलगी पांढऱ्या पायाची नाहीये. तिला असं लाथाडू नका. लग्नानंतर सासरचंच घर मुलीचं आपलं स्वतःचं घर असतं. तिला असं बेघर नका करू. तुम्हीच तिचे वडील व्हा. गंगाधर पंत, माझ्यावर मेहरबानी करा, दया करा माझ्यावर, दया करा माझ्यावर. बाबा नाही. दुसऱ्यांना
दुसऱ्यांना दुःख वेदना देणारे तुम्ही कोण आहात? अरे दुसऱ्याला कर्मदरिद्री म्हणण्याची हिम्मत कसे करू शकता तुम्ही? ईश्वराचा अंश असतो प्रत्येक माणसात, मग तो कपाळकरंटा कसा असू शकतो? अरे तुम्ही त्याच ईश्वराचा अंश आहात जसे बाकीचे आहेत. अरे दुसऱ्यांचे डोळे पुसता येत नसतील तर निदान त्यांना रडवू तरी नका. दुसऱ्यांना वेदना देताना तुम्ही हे का विसरतात की जेवढ्या वेदना तुम्हाला होत आहे त्यापेक्षा कित्येक पटीने वेदना दुसऱ्यांना पण होत असतील. जेव्हा कुणावर माया करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही निर्दयी होऊन जाता. जेव्हा एखाद्याला सांभाळून घेण्याची वेळ असते तेव्हा त्याला लाथाडता. दुसऱ्यांच्या आयुष्यासोबत खेळणं बंद करा. नका करू कुणाला घराबाहेर. अरे कुणाचं दुःख वाटून घेऊ शकत नसाल तर निदान त्यांचं दुःख वेदना वाढवू तरी नका. वाढवू तरी नका. स्वामी दया कर, दया करा स्वामी. तुझा मानव असमजूतदार आहे. त्याला हे समजत नाहीये की तो काय करतोय. हे माहित असूनही की त्याच्या प्रत्येक कर्माचा पाप पुण्याचा हिशोब तू ठेवतोयस तरीही तो इतका निर्दयी, इतक्या उलट्या काळजाचा. तुझी ही लीला पाहून कधी कधी माझं मन विदीर्ण होऊन जात. मी जखमी होऊन जातो. कधी कधी मीही निराश होऊन जातो. माझ्यावर इतकी कृपा करा स्वामी की जे कार्य करण्यासाठी तुम्ही मला इथं पाठवलंय ते माझ्याकडून पूर्ण तरी होऊ द्या स्वामी. पूर्ण तरी होऊ द्या स्वामी. स्वतःला सांभाळ बेटी. आता सासर हेच तुझं घर आहे. तुझे सासू सासरेच तुझे आईवडील आहेत. बाबा वणीला जाऊन मी आई सप्तशृंगी देवीकडे तुझ्यासाठी प्रार्थना करेन. तिचा आशीर्वाद मागेन तुझ्यासाठी. घरी गोपी आणि तुझी आई माझी वाट बघत असतील. काळजी घे स्वतःची. पत्र लिही आम्हाला आणि मी पण लिहीन तुला आणि भेटायला पण येईन तुला. अच्छा येतो मी आता. स्मृतियों का बोझा ढोने से विस्मृति का वरदान बचाए. हर जन्म के नाते याद रखे तो प्राणी पागल ही हो जाए. बाबा मलाही तुमच्या सोबत घेऊन जा. बाबा मलाही तुमच्या सोबत घेऊन जा. मला इथं सोडून जाऊ नका. मला इथं सोडून जाऊ नका बाबा. बाबा बाबा मला इथं सोडून जाऊ नका. महाळसपती, ईश्वराने निर्माण केलेल्या या जगात दुःख, वेदना, व्यथा, विवंचना हे सारं ठासून भरलंय. बाबा दुःख किती प्रकारची असतात? लक्ष्मीची आई, एक दुःख
शारीरिक असतं ज्यामुळे वेदना होतात आणि आपल्या तोंडचं हसू मावळतं. आपल्याला जे पाहिजे ते न मिळाल्यामुळे जे दुःख मनाला होतं त्याला मानसिक दुःख म्हणतात. अशा दुःखाने कधी कधी आपलं सुख चैन हिरावलं जातं. कारण आपल्याला जे आपल्या लोकांसाठी हवं असतं ते आपल्याला मिळालं नाही की मग आपल्या मुलाचं मुलीचं कुटुंबाचं दुःख आपलंच दुःख होऊन जातं आणि त्यामुळे आपल्याला अजून दुःख होतं. आपली मनःशांती निघून जाते. ज्याच्याकडे मनःशांती नाहीये तो एकाग्र नाही होऊ शकत. तो वारंवार विचलित होत राहतो. संकटाचा सामना करताना अविचलित राहणं, आपली मनःशांती शाबूत ठेवणं आणि ईश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं हे प्रत्येकासाठी सोपं नाहीये. म्हणूनच कुठलीही अपेक्षा नका ठेवू. मग अपेक्षा भंगाचं दुःख नाही होत. कुठल्याही स्थितीत कुठल्याही परिस्थितीत सामान्य रहा. दुःख नाही होणार. कोणाच्याही मोहाच्या अधीन नका होऊ. मनाला शांती मिळेल. नेहमी ईश्वराचं स्मरण करा. त्याची भक्ती करा. त्याला शरण जा. उद्धार होईल. सगळ्या दुःखांपासून मुक्ती मिळेल. सबका मालिक एक. कुठे गेली होतीस? बाबा गेले, त्यांना पाहत होते. ते गेले तर मग तू का नाही गेलीस त्यांच्या सोबत? आमच्या मागे का लागलीस तू? बास करे खोटे 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 अश्रू. मी काही तुझ्या अश्रूंनी विरघळणार नाहीये. चुकून तुझ्या सासऱ्यानी तुला इथे आसरा दिला. त्यांचे उपकार मान. आणि माझ्या परवानगीशिवाय तू एक पाऊल जरी घराबाहेर टाकलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. चल हो आत. तुझा बाप नाही येणार इथे स्वयंपाक पाणी करायला. सासूबाई, माझ्याशी जर मोठ्या आवाजात बोललीस ना तर जीभ हासडीन तुझी. चल हो आत. काय आहे? आमच्या दरवाजात का उभा आहेस? जा, चल जा इथून. इतका गर्व नको करूस मुली. तो वरचा सगळं काही पाहतोय. तो प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक दिशेला आणि प्रत्येक जागी आहे. तो सारं पाहतो. त्याला सारं माहिती असतं. तो सगळं ऐकतो देखील. जेव्हा कुणी कुणाला दुःख देतो तेव्हा तोही दुःखी होतो. जेव्हा कोणी कोणासाठी काळजी करतं, दुसऱ्यासाठी स्वतः दुःखी होतं, तो मला माझा आपला वाटतो. तू भलं कर मुली. तो तुझं भलं करेल. माहितीये माहितीये. मी कोणाचंही वाईट नाही केलं तरीही माझा मुलगा वारला. जीवन आणि मृत्यू तर त्या वरच्याच्या हातात आहे.
माणसाच्या नशिबात जे लिहिलेलं असतं त्यात कोणीही बदलाव नाही आणू शकत. त्यासाठी आपल्या सुनेला जबाबदार ठरवणं हे चूक आहे मुली. तू काय आमच्या घराच्या भिंतींना कान लावून बसतोस की काय? चल निघ इथून. मुली, कुटुंबात जेव्हा भांडण होतं तेव्हा तो दुःखी होतो. भांडण नको करूस मुली. तू जर तुझ्या कुटुंबाला सुख दिलंस तर तो तुझी झोळी सुखांनी भरून टाकेल, सुखांनी भरून टाकेल. सबका मालिक एक. सबका मालिक एक, सबका मालिक एक. राम 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 राम. अरे वैद्य बुवा, आता या साईबाबाला आणखी सहन नाही करू शकणार मी. द्वारकानाथजी, आम्ही तुम्हाला सहन नाही करू शकत. खूप झालं. साईबाबा आणि मी दोघही एकत्र या शिर्डीत नाही राहू शकत वैद्य बुवा. तुम्ही शिर्डी सोडून कधी जाताय? अरे गप्प बस धोंड्या. मध्ये चुरचूर नको करूस, समजलास का? नाहीतर डोकं फोडीन तुझं. अरे सोडा वैद्य बुवा याला, हा मूर्ख आहे, काही बोलत राहतो. आता हे ठरवा पुढे काय करायचंय. अरे जाड्या ढेरपोट्या, किती खातोस हा? बहुतेक साऱ्या शिर्डीचं जेवण ना एकट्या तुझ्याच पोटात जात. हो, तू तर एकदम उपाशी राहत असशील ना माकडा नानावाले. चोप. अरे मी काही वैद कुलकर्णी नाहीये हा की तुझं बोलणं ऐकून घेईल. समजलं? तुला काय वाटलं माकडा? मी त्या ढोंगी साईचं म्हणणं ऐकू? हा बोल. अरे मुच्छाड, तू ढोंगी. मला माहिती आहे तुम्ही सगळे मिळून बाबांच्या विरुद्ध काहीतरी कुभांड रचताय. मी ना बाबांचा हनुमान आहे, हनुमान. अरे माकडा, मी तुला ना शेपटीने पकडून ना ओढत ओढत गोदावरीत बुडवून टाकीन. हा अरे बुडवशील तर तेव्हा ना जेव्हा उचलू शकशील. अरे मी तुला ना नाही बुडवणार, नाही बुडवणार. अरे याचे विचार इतके घाणेरडे आहेत की याला बुडवलं तर गोदावरी घाण होऊन नाही जाणार. बोल 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 बोल, जय साईनाथ बोल. द्वारकानाथजी, बोलून टाका, नाहीतर नानावाले शेपटीला बांधून कुत्र्यासारखा ओढत ओढत गोदावरी मध्ये फेकून देईल. आणि तुम्हाला तर पोहायला पण नाही येत. बघ ना. तुला तर येतं ना मूर्ख, मग तुला बुडवू का गोदावरी मध्ये. बोल जय साईनाथ बोल, बोल जय साईनाथ. जय साईनाथ, जय साईनाथ. आणि तू काय पाहतोस? जर तुझा मालक म्हणतोय जय साईनाथ तर मग तूही बोल की जय साईनाथ, जय साईनाथ. अरे नीट म्हण, नीट म्हण. अरे म्हटलं ना आता, चल निघ. जय साईनाथ, जय साईनाथ. पहिल्यांदाच ना एका शैतानाच्या तोंडून बाबांचं नाव ऐकून छान वाटलं. जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ. अरे टांगा नीट चालव ना, खड्ड्यात कुठे घेऊन चाललाय? अरे अरे शेठजी, ओ शेठजी. अरे अरे टांगेवाल्या, अरे अरे थांबा. अरे हे पहा तुमचं काय पडलंय ते. अरे थांबा ना. इतके सारे पैसे. उर्मिला, आता आपला गोपाळ खुल्या आकाशाखाली बिन भिंतीच्या घरात नाही मोठा होणार. उर्मिला, मी तुला सगळी सुख देऊ शकतो. मी पुन्हा नवीन व्यापार करू शकतो. आपले वाईट दिवस संपले. साईबाबांनी आपल्यावर कृपा केली आहे उर्मिला.
पैसा, अजून पैसा, पैसा पैसा पैसा. पैसा प्रत्येकाची बुद्धी भ्रष्ट करतो. ईश्वराने निर्मलेल्या या जगात जर जोरू जमीन म्हणजेच धन, स्त्री आणि सत्तेसाठी माणूस आपल्या जीवावर उदार होण्यासाठी तयार होतो. महाभारत घडलं होतं ते याच 3 गोष्टींसाठी. मोठे मोठे ज्ञानी आणि संन्यासी देखील या मायाजालात फसतात. पैशांसाठी भावाभावांमध्ये फूट पडते, अखंड कुटुंब खंडित होतात आणि हाच पैसा माणसाला माणसाचा शत्रू बनवतो. एवढंच नाही तर हाच पैसा धनी किंवा निर्धन कुणालाही गुन्हा करण्यास विवश करतो. पैशासाठी माणूस पशुत्वाकडे झुकतो. नेहमीच सत्याच्या मार्गावरून चालणारा माणूस देखील पैशामुळे पथभ्रष्ट होतो आणि सत्याची सोबत सोडून देतो. हेच वैशिष्ट्य आहे, हीच कमाल आहे पैशाची. जाऊन तिथंच नीट रस्त्यात शोधा, तिथंच पडलं असेल. मी खूप नीटपणे रस्त्यात शोधून आलोय सेठजी, पोटली कुठेच नाही मिळाली. माझं हजारांचं नुकसान केलंस तू. तुला टांगा चालवता येत नाही? कुठं पाडल्यास गाठोडं. जा तू इथून, जा. शेठजी, मी सांगितलं ना एकदा जा म्हणून. मला तुझं तोंड देखील बघायचं नाहीये. जा. पण शेठजी, मी म्हटलं ना. कोण आहेस तू? मी म्हटलं ना, मी कायदा आणि धर्म नाही करत. जा इथून, जा. शेठजी, तुमचं गाठोडं. अरे भाऊ थांब. हे गाठोडं तुला कुठे सापडलं? ते रस्त्यावर. ह्याच्यात तर हजारो रुपये आहेत. ह्याच्यात इतके पैसे आहेत की ज्यामुळे भल्या भल्याचं मन फिरलं असतं. दामू अण्णाचं मन असं नाही आहे शेठजी. दामू अण्णा माझं नाव आहे ते शेठजी, आणि माझं मन कधीही नाही डगमगत. मी साईबाबांना वचन दिलंय शेठजी की मी नेहमीच सत्याच्या मार्गावर चालेन, सत्याची सोबत देईन आणि नेहमीच सत्य बोलेन. आणि मी कुठल्याही परिस्थितीत माझ्या वचनाचं पालन करीन शेठजी. मोठा विलक्षण माणूस आहेस. हे घे. शेठजी, मी कुठल्याही बक्षिसाच्या लोभाने तुमचा ऐवज तुम्हाला आणून नाही दिलाय. शेठजी, जर तुम्हाला काही द्यायचंच असेल तर मला काहीतरी काम द्या शेठजी. त्याने माझं आणि माझ्या कुटुंबाचं भलं होईल. माणूस तर इमानदार आहे, मेहनती पण दिसतोय. ठीक आहे, तू उद्यापासून कामावर ये. जी शेठजी. हो, पण मी तुला 30 रुपये महिन्यांपेक्षा जास्त पगार नाही देऊ शकणार. 30 रुपये? शेठजी, शेठजी, तुमचे खूप खूप उपकार होतील शेठजी. तुमचे खूप खूप उपकार झाले शेठजी. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिन अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा रमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिनांत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा.
तन अंबर तक विस्तारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। साईनाथ महाराज की जय। फारच विचित्र असतं माणसाचं मन. स्वतःच ईश्वर होऊन माणसाला कटपुतळी सारखं नाचवतं. कधी कधी हजारो रुपये मिळूनही हे मन संतुष्ट नाही होत आणि कधी 30 रुपये मिळाल्यावरही नाचू लागतं. हे मनच माणसाला भरकटून अयोग्य मार्गावर घेऊन येतं आणि मनच असतं जे माणसाला अयोग्य मार्गावरून योग्य मार्गावर घेऊन येतं. मोठ्यांनी म्हटलंच आहे की जर मन निर्मल नसेल तर वरवरच्या गोऱ्या गोमट्या रंगाचा काय उपयोग. आपल्या मनाला निर्मळ ठेवा. त्यात कुठलेही वाईट विचार, वाईट प्रश्न नका येऊ देऊ. त्याला कायम भगवंताच्या भक्तीमध्ये लीन ठेवा. तेव्हा तुम्हाला समजेल की निर्मळ स्वच्छ मन ईश्वराचं दर्पण आहे, आरसा आहे. सबका मालिक एक. काय झालं? सारखे सारखे डोळे का पुसताय? हो, असं का रडताय तुम्ही? मी पापी आहे उषा. मी वडील म्हणून घ्यायच्या लायक नाही. वडील आपल्या मुलीचं पालन पोषण करतात, संकटाच्या वेळी तिची रक्षा करतात, तिचा आधार बनतात. तुम्ही हे सगळं काही केले तुमच्या सुकन्याकरता? नाही उषा, मी असं काहीच केलेलं नाही. मी माझ्या मुलीला फक्त निराशाच दिली आहे. ती माझ्यात आधार शोधत होती. मी तिला आधार नाही दिला. सोडून आलो तिला तिथे. उषा, ती माझ्या टांग्याच्या मागे पळत येत होती, ओरडत होती, बाबा मला इथे सोडून नका जाऊ, मला तुमच्या सोबत घेऊन जा. मला पण तुमच्या सोबत घेऊन जा बाबा, मला इथे सोडून जाऊ नका. पण मी ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं, पाहूनही न पाहिल्यासारखं केलं आणि ती धावून धावून थकली आणि मी निघून आलो. सोबत घेऊन जा बाबा. धिक्कार असो माझा, धिक्कार असो माझा, धिक्कार असो माझा, धिक्कार असो. जर मी सुकन्याला परत आपल्या घरी घेऊन आलो असतो तर समाज काय म्हटला असता ह्या विचाराने घाबरलो होतो मी. पण आता असं वाटतंय की मी चूक केली. जन्मदाता असूनही मी माझ्या मुलीला लाथाडलं आहे. आता सासरी तिचे डोळे कोण पुसेल? कोण तिचं सांत्वन करेल आणि कोण तिला धीर देऊ शकेल? तिच्या जखमी मनावर ममतेचं मलहम कोण लावू शकेल? ती तिथे एकटी आहे, कुणीही नाहीये तिच्या सोबत. आई वडील जिवंत असूनही आपली मुलगी तिथे एकटी आहे. आई सप्तशृंगी देवी देखील मला क्षमा करणार नाही.
बरंच केलं की सुकन्याला आपल्या बरोबर घेऊन नाही आलात. आणलं असतं तर तिला मी धक्के मारून हाकलून लावलं असतं. सुकन्या, ए सुकन्या, कुठे आहेस तू? बोला सासूबाई. चल बस गपचूप इथे. का सासूबाई? प्रश्न मी विचारणार, तू नाही. मी जे सांगेन तेच करायचं. बस इथे बस. गुंडाप्पा, बोला काकू. हिचे हे लांब सडक केस कापून टाक. एकदम बोडकी करून टाक. एकही केस हिच्या डोक्यावर दिसता कामा नये. नाही सासूबाई, मी माझे केस नाही कापू देणार. तू कोण आहेस ग मला अडवणारी? चल बस इथे गपचूप. सोडा मला, मी माझे केस नाही कापू देणार. कापावेच लागतील अशीच प्रथा आहे. चल बस इथे बस. मी तुमच्या समोर हात जोडते, तुमच्या पाया पडते, माझे केस कापू नका. बस चल उठ. बस ना इथे. गुंडाप्पा, तू इथे काय तमाशा पाहायला आलायस का नाही काकू. की काम करायला आलायस? चल उठ, काप हिचे केस, लवकर ये. हो काकू. बस. मामांजी, मामांजी, तुम्ही सांगा ना सासूबाईंना माझे केस नका कापू म्हणून. माझे केस नका कापू. तुम्ही काही बोलणार नाहीयेत. तरीही या कपाळकरंटीकडे कोणाचं लक्ष नको जायला, म्हणून हिला विद्रूप करणं गरजेचं आहे. मी घराच्या बाहेर नाही निघणार. तुझी जागा आता ह्या घरात नाहीये. मी तुला आता विधवाश्रमात पाठवणार आहे. नाही सासूबाई. चल नणंदबाई, मामंजींची लाडकी. चल नणंदबाई, चल इथून. नणंदबाई, चल निघ इथून. नाही चल नाही, निघ इथून. सोडा. चल बाहेर. नाही सासूबाई. मन तर म्हणतय की तुला निर्दयी म्हणू, दुष्ट म्हणू, पण जीभ हे नाही म्हणणार. कारण मला माहित आहे की तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, ममतेचा सागर आहेस तू. पण अशी लीला तू का करतोस रे भगवंता? जन्मजन्मांतरीची नाती तू जोडतोस ना, मग त्या जन्मोजन्मीच्या साथीदारांना एकमेकांपासून तू का तोडतोस? एकमेकांची जर अजून नीट ओळखही झाली नाही तेवढ्यात तू एकाला दुसऱ्यापासून वेगळं करतोस. हा विरह कशासाठी देवा? हा तुझा कसला खेळ आहे देवा? माणसाला तारुण्य देतोस कारण त्याला जगातली सगळी सुख उपभोगता यावीत म्हणून, पण मग त्याला तारुण्यातच मृत्यूच्या दाढेत का लोटतोस रे देवा? तू माणसाचं कर्मबंधन थोडस सैल नाही करू शकत? अगदी थोड्या वेळासाठी त्याला त्या बंधनातून मुक्त नाही करू शकत का? माणूस त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मापासून अनभिज्ञ असतो म्हणून या जन्मात जेव्हा तो आपल्या नशिबाला दोष देत रडत असतो, आक्रोश करतो, तेव्हा तो आक्रोश ऐकून, त्याच्या वेदना पाहून मी देखील घायाळ होऊन जातो. तू तर करुणाकर आहेस, माणसावर करुणा कर देवा, माणसावर करुणा कर. त्याच्या अपराधांना
क्षमा कर, क्षमा कर देवा, क्षमा कर. सबका मालिक